आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश्वर चव्हाण, तसंच उपस्थित असणारे ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि ज्यांनी हा सगळा कार्यक्रम इथं घडून आणला ते आपल्या सगळ्यांचे सहकारी शेख निजाम जैनुद्दीन, तसंच शेख अकबर जैनुद्दीन, शेख अमर जैनुद्दीन, शेख खय्यूम इनामदार, शेख नसीर, पठान अयूब खान, शेख खदीर, मोमिन जुबेर, सैयद आजम, सत्तार इनामदार, सैयद फहीम, शेख हमीद पीर मोहम्मद, जैद वाग, सैयद रियाज राजे, शेख जुनेद, शेख शहबाज कादरी, मुजफ्फर चौधरी, इथं ज्यांनी ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला ते उपस्थित असणारे सर्व सन्माननीय माझे सहकारी, माजी नगरसेवक, इतर राजकीय पक्षातून आलेले माझे ज्यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला ते सगळे मान्यवर, जमलेल्या माझ्या लाडक्या बहिणी, बांधव, पत्रकार मित्र आणि तरुण मित्रांनो, आज महत्त्वाच्या मीटिंगच्या करता मी बीडच्या परिसरामध्ये आलेलो आहे. काही घटना घडतात. वास्तविक राज्य सरकार चालवत असताना सांध्यापासून बांध्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली राहावी, सगळ्यांच्या मध्ये जातीय सलोखा राहावा, सगळ्यांनी गुड्या गोविंदांनी नांदावं, सगळ्यांच्या मध्ये एक आपलेपणाची भावना निर्माण व्हावी, शाहू फुले आंबेडकरांचा विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवावा, ह्या उद्देशाने आम्ही सगळेजण राज्यामध्ये काम करतोय. जरी वेगवेगळे राजकीय पक्ष असले तरी सर्व धर्म समभावाची लाईन घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे. आज मला एका गोष्टीचं समाधान आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या राज्याला पुढे नेत असताना बेरजेचं राजकारण शिकवलं आणि त्याच बेरजेचं राजकारणाचं अनुकरण करून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या चांगल्या कार्यकर्त्यांना पक्षामध्ये प्रवेश देतोय. जसा आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं मी शेख निजाम जैनुद्दीनना प्रवेश दिला, त्यांच्याबरोबरच्या असंख्य कार्यकर्त्यांना प्रवेश दिला, यांनी संघटनेची ताकद वाढणार आहे. सभासद नोंदीचा कार्यक्रम चालू आहे. राज्य सरकारमध्ये आम्ही सगळेजण आहोत. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. वेगवेगळ्या घटकाला पण त्याच्यातून कसा न्याय देता येईल असा 7,20,00,000 कोटीचा अर्थसंकल्प आम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्राला दिलेला आहे. रिसोर्सेस वाढवण्याचं काम आम्ही करतोय. आज इथं आमचे सहकारी शेख निजाम जैनुद्दीनना प्रवेश देत असताना पहिले ते आता उभाटा शिवसेनेमध्ये होते, त्याच्या आधी MIM मध्ये होते, शिवसंग्राम मध्ये होते. स्वर्गीय विनायकराव मेट्यांचा आणि त्यांचे चांगले संबंध होते. स्वर्गीय विनायक मेटे हयात असताना माझे आणि विनायक मेटेंचे पण चांगले संबंध होते. 2-3 वेळेला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं त्यांना आमदार करण्याच्या करता प्रयत्न केलेला होता, परंतु काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं काही चालत नाही, ते आपल्याला सोडून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. पण त्यांच्याबरोबर अनेकांनी काम केलेले सहकारी आज माझ्याबरोबर काम करतात. मी त्यांना कुठेही अंतर पडू देत नाही. आज स्वतः खास शेख निजामुद्दीन आल्यानंतर त्यामध्ये माझी एवढीच अपेक्षा आहे की आपल्याला चांगली कामं करून दाखवायची. आज त्यांच्याबरोबर माजी नगरसेवक, माजी MIMचे जिल्हाध्यक्ष मजूर संघटनेचे माजी उपसरपंच, वेगवेगळ्या सॉमिल आणि बाकीच्या संघटनांचे वेगवेगळे पदाधिकारी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे काही पदाधिकारी, मराठी क्रांती मोर्चा, युवा सेना, मिस्त्री बांधकाम कामगार संघटना, असे अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केलेला आहे.
त्यांचं मी मनापासून स्वागत करीनच, परंतु त्याचबरोबर आत्ता बोलत असताना आमच्या शेख निजाम जैनुद्दीननी सांगितलं त्या पद्धतीनं ह्या शहरातले काही प्रश्न त्यांनी इथं मांडले आणि जरूर मी तुमचा पालकमंत्री आहे. निधी आणून देणं आणि तो निधी त्याचा विनियोग नीटपणे कसा होईल, त्याच्यातून काम कसं उभं राहील, त्याच्यातून वेगवेगळ्या घटकाला न्याय कसा देता येईल, अशाच प्रकारचा प्रयत्न मी पालकमंत्री झाल्यापासून मी स्वीकारलेला आहे. आज धनंजय मुंडे आजारी असल्यामुळे येऊ शकले नाही. त्यांनी मला सकाळी फोन केला आणि सांगितलं की दादा माझी तब्येत अजून थोडी खराब झालेली, आज दुपारी मी ॲडमिट होतोय दवाखान्यामध्ये, नाहीतर ते पण आज दौऱ्यावर येणार होते. पण शेवटी माणसाची तब्येत चांगली असली पाहिजे तर माणूस धडधाकटपणे काम करू शकतो आणि त्याच्यामुळं त्यांना येता आलं नाही. परंतु आज आमचे शेख निजाम जैनुद्दीन यांनी नवीन ईदगाह बालेपीर येथे येण्यासाठी सिमेंट काँक्रीटचा पक्का रस्ता, ईदगाहच्या ठिकाणी काँक्रिटीकरण करणं, अल्पसंख्याक विकास विभागामार्फत मंजूर असलेल्या मुलींच्या वसतिगृहाला जागा उपलब्ध करून देऊन त्याचं काम तात्काळ सुरू करणं, बिंदुसरा पात्रातील जागा ही नवीन ईदगाह देण्यात यावी त्यासंबंधी कार्यवाही करणं, बीड येथे जिल्हा स्तरावर उर्दू घर स्थापन करण्यात यावं, बीड जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक समाजातल्या माझ्या होतकरू मुलामुलींच्या करता MPSC UPSC परीक्षेच्यासाठी अभ्यास करणं, त्याच्याकरता स्टडी सेंटर अँड लायब्ररी शासनातर्फे सुरू करणं, बीड नगर परिषदेचे थकीत असलेलं विद्युत बिल भरून पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी कारवाई करणं आणि अल्पसंख्याक व बहुल भागातील प्रलंबित प्रश्नासंदर्भात नियोजित आराखडा तयार करून अल्पसंख्याक बहुल भागात ज्या मूलभूत पायाभूत सुविधा असतात त्याची कामं प्रथम प्राधान्याने सुरू करण्याची कारवाई करून टप्प्याटप्प्याने अल्पसंख्याक बहुल भागातील क्षेत्राचा विकास करणं ही सगळी महत्त्वाची कामं आहे. मी आत्ता तुमची मीटिंग संपल्यानंतर विजयसिंह पंडितांच्याकडं दुपारचं जेवण घेणार आहे आणि तिथून मी कार्यक्रमाला मीटिंगला जाणार आहे. मला थोडा उशीर झालेला, उन्हाची तीव्रता आहे, तरी देखील माझ्या लाडक्या बहिणी आणि तुम्ही पुरुष मंडळी मोठ्या प्रमाणात इथं उपस्थित आहात. मी तुम्हाला विश्वास देतो, मी शब्दाचा पक्का आहे, मी कामाचा माणूस आहे. मला फालतू गप्पा मारायला आणि टाइमपास करायला आवडत नाही. करायचं तर ते काम झालंच पाहिजे. तुम्ही आता बघा, मी आपल्या बीडच्या करता विमानतळ करायचं काम हातामध्ये घेतलेलं आहे. मी बीड शहरातली रेल्वे ही मुंबईला कशी लवकरात लवकर जाईल त्याकरता काही अडचण आहे ती दूर करण्याचं काम हातामध्ये घेतलेलं आहे. मी बीडमध्ये इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर की ज्याच्यातनं नवीन प्रकारचं शिक्षण माझ्या इथल्या मुलामुलींना देता आलं पाहिजे, ते सर्व जाती धर्माच्या मुलींना मिळालं पाहिजे, त्याकरता 200 कोटी रुपये खर्च करून टाटा ट्रस्टच्या निमित्तानं काही शासन आणि काही टाटा ट्रस्ट असं एक इन्क्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटर त्या ठिकाणी कसं सुरू करता येईल ते मी पाहतोय. सायन्स पार्क, तारांगण हे आपल्या पुढच्या पिढी